महाराष्ट्र शासनाच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत व आरोग्य तंदुरुस्ती पर्यावरणाचं रक्षण संदेश देणाऱ्या चांभार लेणी बोरगड पंचवटी नाशिक परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित ऑक्सिजन ट्रेल रन दुसऱ्या वर्षी ऑक्सिजन ट्रेल रनच्या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांसह 9 पोलीस उपअधीक्षक 130 पोलीस उपनिरीक्षक महिला पुरुष युवा खेळाडू आणि लहान मुलांसह 3, 5, 10 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत 1000 स्पर्धकांनी सहभाग घेऊन चांभार लेणी निसर्गाच्या सानिध्यात रंगला ऑक्सिजन ट्रेल रन। यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय विजय स्पर्धकांना रोख रक्कम पारितोषिक तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट आणि फिनिशर मेडल सन्मानपूर्वक देण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू कविताराव शिवछत्रपती अवॉर्ड, एशियन गेम विजेता संजीवनी जाधव, वर्ल्ड चॅम्पियन ॲथलेट मोनिका आथरे, गौरी सामाजिक संस्थेच्या रोहिणी नायडू, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक संजय बारकुंड, गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते। स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी न्यू ग्रेस अकॅडमी स्कूलचे सहसचिव राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष राजश्री सुरवकर, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, नाशिक मनपा, न्यू ग्रेस अकॅडमीचे सर्व शिक्षकवृंद, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते व सहकार्य लाभलेत। निर्भीड ज्योत न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक। न्यू ग्रेस अकॅडमीच्या माध्यमातून ऑक्सिजन मॅरेथॉन अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम या भागामध्ये केल्यामुळे इथल्या नागरिकांना एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि 1500 ते 2000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। असंच त्यांनी मॅरेथॉन घेत राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। नमस्कार, मी अमित नारायण गुगे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष। आज 14 डिसेंबर रोजी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। खूप सुंदर आयोजन होता मॅरेथॉनचं। ही ट्रेल रन होती ज्याच्यामध्ये चांभार लेण्याचा चढ आणि उताराही होता। निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान आयोजन झालं आणि या मॅरेथॉनला खूप लोकांनी प्रतिसाद दिला, याबद्दल धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही न्यू ग्रेस अकॅडमीतर्फे O2 ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं, ज्याच्यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असं चांभार लेण्या परिसराभोवती आयोजन केलेलं होतं मॅरेथॉनचं। त्याच्यामध्ये 1000 पार्टिसिपंटनी त्याच्यामध्ये भाग घेतला, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की पंचवटी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची मॅरेथॉन इथं होत नाही, तर त्यामुळं आमचा एक कन्सेप्ट होता की बा आपण ह्या निमित्ताने पंचवटी परिसरासाठी एक मॅरेथॉन आयोजित केली पाहिजे आणि पंचवटी परिसरानं ह्या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद भेटला। तसेच PTC जे आहे आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर, त्या लोकांनी पण, त्या पार्टिसिपंटनी पण ह्याच्यात भाग घेऊन आमचा आनंद द्विगुणित केला। ही मॅरेथॉन घेण्यामागचा उद्देश एकच आहे की पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश यामागे देत आहोत। आणि असं सहकार्य पुढच्या वर्षी देखील आम्ही करणार आहोत आणि पुढच्या वर्षी देखील O2 मॅरेथॉनचं आयोजन होणार आहे, त्यावेळेला देखील आपण सर्वांनी निश्चितच सर्वांना नमस्कार। आज O2 मॅरेथॉनसाठी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित मॅरेथॉनसाठी जवळजवळ 1500 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि या मॅरेथॉनची सुरुवात सकाळी पहिली 10 किलोमीटरची बॅच ही सकाळी 6 वाजता रवाना झाली। सेकंड बॅच ही 6:30ला रवाना झाली आणि दुसरी बॅच 7ला रवाना झाली। 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा 3 वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये स्पर्धा चालू आहे। मला असं वाटतं की आपलं हे 3रं वर्ष आहे आणि ह्या 3ऱ्या वर्षाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग इथे दिसून येतो आहे। चांभार लेण्याच्या पायथ्याशी असलेली आमची न्यू ग्रेस अकॅडमी पर्यावरणपूरक मॅरेथॉन यासाठी आता प्रसिद्ध होत आहे आणि लोकांचा इथे दरवर्षी सहभाग हा वाढतो आहे। त्यामुळे सगळ्यांचं मनापासून